ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी IDBI बँक लिमिटेड आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांनी एक स्तुत्य पाऊल उचललं आहे। बँकेच्या CSR निधीतून जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ओतूर गोळेगाव व वारुळवाडी ठाकरवाडी या 3 शाळांना अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्र आणि 5 किलो वॉटचे सोलर एनर्जी युनिट प्रदान करण्यात आलं। विशेष म्हणजे या 3ही प्रकल्पाचं उद्घाटन गुणवंत विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। या उपक्रमाअंतर्गत शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना आता शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध झालं आहे। दुर्गम भागातील वीज समस्येवर मात करण्यासाठी बसवण्यात आलेल्या सोलर युनिटमुळे शाळेचा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रश्न मिटला असून संगणक शिक्षण व इतर शैक्षणिक उपक्रम राबवणं आता अधिक सुलभ होणार आहे। शाळेच्या मुख्याध्यापकांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितलं की शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी व ग्रामीण भागातील आहेत। शुद्ध पाणी आणि अखंड वीज या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळेल। IDBI बँक आणि डिसेंट फाउंडेशनचे सहकार्य आमच्या शाळेच्या विकासासाठी मोलाचा दगड ठरेल। संस्थेच्या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे। भविष्यात अशा प्रकारे ग्रामीण भागातील शाळांचे सक्षमीकरण करण्याचा मानस असल्याचं मत जितेंद्र बिडवई यांनी व्यक्त केलं। याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉक्टर FB आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शिरीष डुमरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, मारुती काळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुमरे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दीपक कोकणे, श्री लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय ढेकणे, सचिव शंकरराव ताम्हाणे, विश्वस्त जयवंत डोके, काशीनाथ लोखंडे, सदाशिव ताम्हाणे, विकास ताम्हाणे, वारुळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, गोळेगावचे माजी सरपंच गणेश लोखंडे, गिरिजा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई, लेण्याद्री महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा अलका माळी, विकास ताम्हाणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन माळी, ग्रामपंचायत सदस्य अरविंद बिडवई, पल्लवी वाणी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वृषभ बिडवई, सारथ्य फाउंडेशनचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर आपण पाहतो सौर ऊर्जा ही अमर्याद आणि कधीही न संपणारी ऊर्जा आहे। आपण पाठ्यपुस्तकामध्ये शिकतो पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत। तर याच्यामध्ये सौर ऊर्जा ही शाश्वत आहे, कधीही न संपणारी आणि पर्यावरणपूरक आहे। आणि अशा प्रकारचा एक मोठा प्लांट या IDBI बँकेच्या CSR फंडाच्या माध्यमातून आपल्या शाळेला मिळालेला आहे। 5 किलोवॅटचा हा प्लांट आहे आणि आपल्या संपूर्ण शाळेतील सर्व उपकरणं त्याच्यावर चालतात। आम्ही टेस्ट करून पाहिलेली आहे। त्याच्याबरोबरच या ठिकाणी आपल्या सर्वांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी मोठ्या क्षमतेचा जलशुद्धीकरण यंत्राचा प्लांट सुद्धा याच संस्थेच्या माध्यमातून IDBI बँकच्या CSR फंडाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे। त्या ठिकाणी साधारणतः 3.5 HP मोटर आहे, 2-3 मोटर मिळून। तर तो प्लांट सुद्धा याच सोलर एनर्जीवर चालणार आहे। आणि खऱ्या अर्थानं पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असलेला हा उपक्रम आपली संस्था या CSR फंडाच्या माध्यमातून राबवते आणि त्यातला एक प्लांट आम्हाला दिलेला आहे। त्याबद्दल शाळेच्या वतीनं IDBI बँक आणि डिसेंट फाउंडेशन यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। या पुढील काळामध्ये निश्चितपणे आपण दिलेल्या या सुविधांचा उपयोग आपल्या शाळेतील सर्व प्रकारची डिजिटल उपकरणं वापरण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही जो शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्लांट उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा वापर निश्चितपणे होईल। आणि निश्चितपणे ही आपल्या शाळेसाठी मिळालेली या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून एक अनमोल अशी भेट आहे आणि निश्चितपणे ती व्यवस्थित वापरण्याची आणि त्याचा उपयोग चांगला करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही निश्चितपणे पार पाडू। आपण मोठ्या प्रयत्नानं या दोन्ही गोष्टी या शाळेला उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल IDBI बँक आणि डिसेंट फाउंडेशन त्यांना पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि गावातील सर्व संस्थांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर पाहुणे, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनी, आज आपल्या शाळेत सोलर प्लांट
व जलशुद्धीकरण यंत्रणेचे उद्घाटन होत आहे. हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. सोलार पॅनलमुळे आपल्याला स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जा मिळेल. तर जलशुद्धीकरण यंत्रणेने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी व भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींचा वापर करणे ही आपली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल IDBI बँक आणि डिसेंट फाउंडेशनचे मनपूर्वक आभार. मला तर असं वाटतं आज आपल्या शाळेत खूप आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. सौर ऊर्जा ही आपल्याला निसर्गाने दिलेली एक अमूल्य गोष्ट आहे. आपण त्या अमूल्य गोष्टीचा वापर करणे खूप गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचा वापर करून आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण करू शकतो, ज्यामुळे आपल्यालाही काही धोका नव्हे. तर जलशुद्धीकरण यंत्रामुळे आपल्याला शुद्ध पाणी प्यायला मिळेल व आपल्या आरोग्यासाठीही चांगले ठरेल. हे यंत्र आपल्याला शुद्ध पाणी तयार करून देईल. आपल्या शाळेला IDBI बँक व डिसेल फाउंडेशन यांनी ह्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या याबद्दल मी यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. IDBI बँक यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरो प्लांट आणि सोलार प्लांट यांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आयोजित या छोट्याशा सभेचे सन्माननीय अध्यक्ष डिसेंट फाउंडेशनचे सचिव आदरणीय FB आतार सर, या ठिकाणी उपस्थित डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जितेंद्र शेठ बिडवई, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या संस्थेसाठीच्या भौतिक सुविधांची अत्यंत गरज होती. त्यासाठी सोलर सिस्टीम असेल, आरो प्लॅन्ट असेल याची उपलब्ध करून दिलेली आहे आणि या दोन्हीही प्लॅन्टचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर आपल्या तन्मय आणि शिक्षक बंधू भगिनींनी जास्तीत जास्त करावा असे मी सर्वांच्या वतीने आपणास विनंती करतो. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, ओतूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.